द मोमेत प्रकाश टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज आम्ही शेंदुरजना घाट येथील बुद्धविहारामध्ये आलेलो आहोत. तर ह्या बुद्धविहाराचं एक म्हणजे चांगलं आकर्षण अशी भव्य दिव्य अशी चांगली मूर्ती आहे. तथागताची ही मूर्ती आणि इकडे महात्मा फुल्यांचा स्टॅच्यू. पूजास्थान अतिशय असं सुंदर पूजास्थान आहे. भगवान बुद्धाची तथागताची ही मूर्ती. भूमिस्पर्श मुद्रा, सुवर्ण सोनेरी ही तथागताची मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा. आणि छोटे आणि ही छोटी जी तथागताची जी मूर्ती आहे, तर ही अभयदान मुद्रा. बाजूलाच महात्मा फुल्यांचा फोटो, बाबासाहेबांचा स्टॅच्यू, बाबासाहेबांचा मोठा पुतळा आणि ही सावित्रीबाई फुल्यांचं आहे. आणि भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाचा हा एक चांगल्या प्रकारचा असा सुंदर असा जे भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये जे शहीद झालेले जे वीर सैनिक आहेत त्यांचे नाव अशाच चांगलं असं भव्य दिव्य सुंदर असं भीमा कोरेगावचं स्टॅच्यू. लायब्ररी, बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराज, सुंदर असं रम्य वातावरण विहारामधलं बघू शकता तुम्ही. हा माझा परिवार. बघू शकता. विचारतो तर बघू शकता. मी जेव्हा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा उपाध्यक्ष होतो तेव्हा मी या विहारामध्ये येत होतो. पण तेव्हाच्या म्हणजे जवळपास असा 12 वर्षाच्या नंतर खूप असं चांगलं परिवर्तन झालेलं आहे विहारामध्ये. 12 ते 15 वर्षाच्या नंतर. तर विहाराबद्दल काही माहिती आपण विचारू. एक मिनिट. थोडं विहाराबद्दल माहिती. तर ह्या विहारामध्ये लायब्ररी सुरू केली आहे नवीन. ह्या लायब्ररीचं नाव आहे रमाई. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव संदेश डोंगरे आहे. संदेश डोंगरे. हां बोला. तर ह्या विहारामध्ये लायब्ररी सुरू केली आहे. ह्या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आहे. ह्या लायब्ररीचं नाव आहे रमाई लायब्ररी. रमाई वाचनालय या लायब्ररीचं नाव आहे. बरं. ह्या इथं सगळे महापुरुष राहते. अजून काय सांगू? विहाराबद्दल काही बाकीची माहिती. विहार हे बुद्धविहार इथं विहाराबद्दल तर मला काही जास्त माहीत नाही आहे. बरं.
आणि ही मूर्ती केव्हा लावली? कोणती वाली? हे सोनीवाली काय? हा बुद्धाची मूर्ती स्पर्श मुक्त हे 16 मार्चच्या कार्यक्रमाच्या वेळी लावली होती. दान दिलेली. हा दान दिलेली. म्हणजे गगन मलिकच्या फंडमधून नाही का? माहीत नाही कुठून आली हे मूर्ती. ते समितीवाल्याला माहीत आहे. बरं. मग तुम्ही इथे कर्मचारी आहेत ना? नाही, मी इथं कर्मचारी नाही. मी इथं ग्रंथपाल आहे लायब्ररीचा. ओके ओके ओके. हां तर लायब्ररीविषयी थोडं म्हणजे असं सांगा की कुठले कुठले बाबासाहेबाचे हे आहे तिथे? तर ह्या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आहे, जनरल नॉलेजचे पुस्तक आहे आणि महापुरुषाचे पुस्तक आहे. असे टोटल 300 ते 400 पुस्तक आहेत. अच्छा. बाकीचे विद्यार्थी वगैरे याचा लाभ घेतात? बाकी विद्यार्थी संख्या जरी कमी आहे, हळूहळू वाढून इथं विद्यार्थी संख्या. अच्छा. बरं. आता इथे विहारामध्ये कोणी भंतीजी वगैरे आहे? नाही, भंतीजी नाही राहत आता. ओके. तर आजच्या नवीन पिढीसाठी काही संदेश? तर आजच्या पिढीसाठी संदेश, घाटवासियांसाठी खास. सिंधू घाटवासियांसाठी स्पेशल संदेश आहे की ह्या लायब्ररीचा लाभ सगळ्यांनी उठावा. ह्या लायब्ररीचं नाव आहे रमाई वाचनालय. तर इथं मोफत वाचनालय सुरू केलं आहे. तरी इच्छुकांनी इथं यावं आणि अभ्यास करावा आणि महापुरुषांच्या विचारांनी चालावं बस. तर हे होते लायब्ररीचे ग्रंथपाल, यांच्याशी आपण संवाद साधला. तर यांनी सांगितलं की हे रमाई ना, रमाई वाचनालय. तर इथे चांगले स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं वगैरे, बाबासाहेबाचे ग्रंथ तर इथे आहेत. तर इथल्या सेंदूर घाटवासियांनी, जे सेंदूर घाटवासी आहे विद्यार्थी, यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा असं यांचं म्हणणं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा. आणि हा विहाराबद्दल तुम्हाला काय वाटते? असं चांगलं सुंदर असं विहार आहे. तर खूप खूप धन्यवाद मनापासून तुमचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्येच नक्की तुम्ही सांगा, शेअर करा. हा बाहेरचा परिसर भदंत आनंद कौशल्यान बौद्ध विहार. हे कुसळ परिवारातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर धन्यवाद. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि की पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.